हाय हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आरवी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला सगळं इकडे मोकळं मोकळं दिसत असेल. इथे पण व्हायला लागलं, हे पण पूर्ण रान असं मोकळं झालेलं. तर इथे सगळे ह्या टायमिंगला 4च्या पुढे सगळे खेळायला येतात. इथे बॅट बॉल वगैरे दुसरं काय असेल ते सगळं खेळतात. कारण सध्या इथे काय लावलंच नाही, पिकवलं पण नाही आता सध्या. सो मग आता हे खेळायलाच मैदान मोकळं झालंय. सो आरवी इथे बघा कशी ते पळतीये. तर आरवी कुठे चालली आहे तू? कुठे चालली? कशाला? इकडे नसती बेलोंडीची आजी. इकडे कुठं असती बेलोंडीची आजी? नको. कशाला? बरं चल. चला. सध्या आता शेतामध्ये काहीच नाहीये. पिकांना जे खायला होतं तर ते पण आता सगळं काढलंय. आणि ह्या टायमिंग आता वातावरण खूप छान झालेलं आहे. कुठे? हा तिकडे आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड आहे. इकडे पण आंब्याचं झाड आहे. दिसलं का? आमचं काळबाईचं इथं मंदिर आहे. काय झालं? तर इथे बघू शकता आरवी एकटीच चालली होती शेतामध्ये. तर तिकडून मागून श्रावणीने हाका मारली. तर मग श्रावणी पण चालली आहे सोबत शेतात. म्हटली मला पण यायचं आहे मामी. पण कसं आहे सांगू का, आरवीला खरंच म्हणजे एकटीला घरी खूप बोर होतं. आणि सध्या सुट्ट्या लागल्यात. तर आरवीच्या आत्तूची मुलगी आणि मुलगा हे दोन्ही पण सुट्ट्यांना घरी आलेत. तर आरवीला कोणीतरी खेळायला झालं आहे सध्या. आणि शेजारचे फ्रेंड्स वगैरे येतात. पण कसं आहे त्यांचं येतात जातात थोड्या वेळ, नाही का. पण आता हे दिवसभर राहतात ना, तर ती ना अजिबात कंटाळत नाही आणि खूप मस्ती घालते त्यांच्याबरोबर. आणि दररोज मग पोहरं पण आणि आरवी पण दररोज शेतामध्ये जायचे. मला सांगतात की मामी आपण जाऊयात. आणि शेतात सध्या काही लावलं नाही त्यामुळे सगळं मोकळंच झालं ना. तर तिथं काय पण खेळता येतात. तर मग मला घेऊनच जातात, कारण ते लहान असल्यामुळे ते एकटे कसे जातील. आणि तसं आंब्याच्या पाठीला शेत, ह्यांना घेऊन आलेले मी. आणि बघू शकता ते श्रावणी आता सध्या 5वीला जाईन वाटतं. हो 5वीला जाईन. आणि खूप हुशार आहे ती पण. आणि हे बघू शकता तुम्ही, ती म्हटली मामी मी आरवीला कडेवर घेते, तुम्ही चला ब्लॉग काढा. तर तसं काही नाही आहे. सो इथे ना धसकट वगैरे होतं पायाला लागून, म्हणून तिने उचललं तिला आणि मग पुढे जाऊन ठेवलं तिला खाली. म्हणजे तसं पण तिला खूप कळतं आणि जीव लावते ती सगळ्यांना. तसंच काहीतरी, म्हणून मला हे 2 मुलं खूप आवडतात. आणि त्याच्यानंतर मग तिकडून पण गोल्या आला. मला म्हटलं मामी मला पण यायचं आहे. त्याला हाका मारली. त्यानंतर तो पण तिकडून पळत आला. तर बघू शकता कसा पळतोय तो. आणि खरं म्हटलं ना, घरामध्ये मुलं वगैरे पाहिजेनच. नाही तर घर असं कसं खूप कसं तरी वाटतं त्या घरामध्ये, नाही का. म्हणजे मुलं पाहिजे घरामध्ये, मग प्रसन्न वाटतं असं म्हणतात. ते खरंच आहे. गोंधळ मस्ती वगैरे चालतच राहते. सो मग ह्याला घेऊन आणि श्रावणी गोल्या आरवी ह्यांना घेऊन मग मी परत शेतामध्ये गेले. आणि म्हणजे त्यांना न्यायचं एकच पर्याय होता की त्यांना फिरायचं होतं आणि मला ब्लॉग बनवायचं होतं. हे तुम्हाला माहितीच आहे. मग त्यांना घेऊन फक्त मी दाखवत होते की इकडे इकडे असे तसे. आणि आमचं मंदिर पण खूप जवळ होतं तिथून. पण आम्ही त्या दिवशी गेलो नाही, कारण आमुष्याचा वगैरे जास्त लांब जात नाही आम्ही. मंदिरात जायचं काही नाही, पण जरा जास्त लांब असेल ना तर मुलांना घेऊन जाणं पण काही चांगलं नाही. सो हे बघू शकता छोटंसं शेततळे. उन्हाळ्यासाठी तर खूप फायदेशीर आहे. जर उन्हाळ्यात पाणी वगैरे जर कमी पडलं ना आपल्याला, तर आपण पाण्याचा म्हणून वापर त्या शेततळ्यातून करू शकतो. म्हणजे फळं किंवा पालेभाज्या, कुठे आपण छोटंफार आपलं घरगुती जे काही लावलेलं असतं ना, त्याला जर उन्हाळ्यात पाणीच नसलं तर आपण जे साठवलेलं पाणी असतं त्याचा वापर करू शकतो ना आपण त्याला. सो हे खूप छान आयडिया आहे. सो तुम्ही पण असं बघू शकता तुम्ही. सीताफळ यायला लागले झाडाला आता छोटे छोटे.
वाव, शंख सापडले ना. अरे हे बघ मला काय सापडलं. कुठे पडलंय? खाली नको जाऊ बाळा. हा चल आपण अजून शंख शोधू. आम्ही अंधारात जातो आणि सागर म्हणजे पांढरा दगड असतो ना या खाली घासायचा. हा ना. हा काही जळण ते ठिणग्यांनी जळत. हा ना. आज ही करायचं आणि ठिणग्या ते. तर इथं बघू शकता आम्ही. तर तुम्हाला खरं एक सांगू का, तर आपल्या शेतात जाण्यापेक्षा दुसऱ्यांच्या शेतात जाण्याची मज्जा काही वेगळीच असते. कारण आपल्या शेतामध्ये जे काय आपण बघतो ना दररोज, ते पाहण्यापेक्षा दुसऱ्यांच्या शेतामध्ये आपल्याला बरंच काय पाहायला मिळतं. म्हणजे कुठे पालेभाज्या, फळभाज्या किंवा काही वस्तू अशा वेगवेगळ्या बघायला भेटतात. तर तसंच इथं बघू शकता. तर इथं सध्या कांदे काटणी झालेली होती, तर इथं बरेचसे कांदे असे फेकून दिलेले आहेत जे की चांगले येतं. आणि हे चिंचेचं झाड बघू शकते. ह्या चिंचेच्या झाडाला आता चिंचा सध्या राहिलाच नाही, कारण चिंचा झोडलेल्या होत्या ना. तो एक अर्धा राहिला, त्याच्या सगळ्या किडक्याच होतं सध्या. पोरं म्हटले चला मग आम्ही आपण घरी जाऊयात. आता त्यांना पण खूप बोर झालं होतं. तर चालतं म्हटलं चला कढीपत्ता घेऊन जाऊया. तर ह्यांच्या शेतामध्ये भरपूर कढीपत्ता आहे. पुढे पण खूप मोठे झाडे होते. तर म्हटलं चला कढीपत्ता घेऊन जावं. मग कढीपत्ता वगैरे घेतला. आणि कढीपत्ता खरं म्हटलं ना तर आठवड्याभर स्टोर राहतो फ्रीजमध्ये. एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवला ना तर आठवड्याभर तर सहजच जातो. सो आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. सो आजच्यासाठी एवढाच ब्लॉग. पुढचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल नक्कीच आणि लवकर.